नवी मुंबईमध्ये वाहतूक कोंडी बघायला मिळते कारण सुट्टी संपवून परत जाणाऱ्या पर्यटकांमुळे मुंबईच्या एंट्री पॉइंट्सला मोठी कोंडी पाहायला मिळते। वाशीसोबतच खारघर टोल नाक्यावर भल्या मोठ्या रांगा लागल्यात। यामुळे नवी मुंबईहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतोय। अनेकांना कामावर जाण्यासाठी उशीर झालाय। गणपतीचे दिवस आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी मुंबई बाहेर जाणं पसंत केलं होतं। विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, पीक आवर सुरू झालेला आहे, नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळते? आता गौरी गणपती झाल्यानंतर कालचा रविवार होता आणि शनिवारी गौरी गणपती झाल्यानंतर लोक आहेत ते कोकणातली लोक आहेत मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला येताना दिसतात चाकरमाने। त्याचबरोबर शनिवार रविवार सुट्टी होती आणि इतर भागात गेले असतील, मग ते पश्चिम महाराष्ट्र असो पुणे असो या भागातले सुद्धा लोक आता मुंबईच्या दिशेने यायला लागले। त्यामुळे सकाळच्या वेळेस आपण पाहिलं तरी जो टोल नाका आहे खालापूर टोल नाका बरोबरच खारघर टोल नाका आणि वाशी टोल नाक्यावरती सुद्धा हे वाहतूक कोंडी आहे हे पाहायला मिळते। कारण मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते। अजून काही काळ तरी ही कोंडी राहणार असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जाते। त्यामुळे आता शनिवार रविवार होता, गणपती विसर्जन सुरू झालेलं आहे, गौराईचं विसर्जन झालेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कोकणातला चाकरमाने आता मुंबईमध्ये यावं लागलेला आहे आणि त्याचा परिणाम आता वाहतूक कोंडीवरती झाल्याचं दिसून येत आहे। विनायक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।